नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी गॅप अप ओपन झाली 24,367ला आणि लगेच जवळजवळ कालच्या क्लोजिंगपर्यंतचा लो बनवला 24,280। त्यानंतर स्लोली अपसाईड मूव्ह करत साधारण 1 तासामध्येच 24,370चा हाय ब्रेक केला आणि सस्टेन होऊन 24,481चा हाय दिला आणि 24,457ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने 24,360 ते 24,480 जवळजवळ 120 पॉईंटची मूव्ह दिलेली आहे। आपले टार्गेट 24,450 होते आणि निफ्टी आज तिकडेच क्लोज झालेली आहे। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,600 हा एक मायनर रेजिस्टन्स असून 24,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि 23,880 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,535 हा एक हर्डल असून तो जर क्रॉस झाला तर निफ्टी 24,720पर्यंत जाऊ शकते। तसेच 24,350 जो रेजिस्टन्स होता तो आता सपोर्टचे काम करेल आणि 24,100 हा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे। उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये निफ्टीने एक चॅनल फॉर्म केलेला आहे आणि निफ्टी आज त्या चॅनलच्या मिडलला क्लोज झालेली आहे। त्यामुळे बॉटमला म्हणजेच 24,380चा सपोर्ट घेऊन निफ्टी अप मूव्ह करू शकते की डायरेक्ट अपसाईड मूव्ह होते, त्यानुसार आपल्याला ट्रेड करावा लागेल। ओव्हरऑल सिनारिओनुसार निफ्टी बाय ऑन डिप्स असणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।